सर्वांना जय भीम। आजच्या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत कालामसूत्र। बुद्धांनी आपल्या धम्म उपदेशानंतर ज्यावेळी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, त्या ज्ञानप्राप्तीनंतर हा जो संपूर्ण त्यांना अनुभव आलेला जो जीवनाचा आहे तो त्यांनी संपूर्ण जगामध्ये 45 वर्ष चारिका करत संपूर्ण उभ्या जगाला दिला। आणि हाच प्रवास करत असताना एका ठिकाणी एका प्रदेशामध्ये कालाम नावाचे जे लोक होते, त्या कालाम नावाच्या लोकांना बुद्धांनी दिलेला जो धम्म उपदेश आहे तो पुढे कालामसूत्र किंवा त्याला केसमुक्ती सूत्र असं देखील ओळखलं जाते। आणि आपण बऱ्याच भंतींच्या माध्यमातून हे सूत्र आहे ते अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने ऐकत असतो। आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून या सूत्रावरती थोडासा प्रकाश टाकण्याचा आपण आज काम करणार आहोत। आपण जर बघितलं तर बुद्ध असेच पहाटेच्या वेळी चारिका करण्यासाठी गेले असताना ज्यावेळी त्या प्रदेशातील जे कालाम लोक होते त्या प्रदेशातील लोकांना जेव्हा समजलं की बुद्ध हे ज्ञानाचं प्रतीक आहेत किंवा बुद्ध हे आपल्या ध्यानाच्या माध्यमातून बुद्ध ही आपल्या बुद्धत्वाच्या प्राप्तीनंतर त्यांना मिळालेलं जे ज्ञान आहे ते प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात। ज्यावेळी त्या प्रदेशातील काही लोकांना हे समजलं, बुद्ध ज्यावेळी त्या नगरीमध्ये आले त्यावेळी बुद्धांना त्यांनी विनंती केली। प्रत्येकजण त्या छायेमध्ये आला, त्यांच्या जो समोर बसला त्याने बुद्धांना वंदन केलं, त्यांच्या डाव्या साईडला जाऊन तो बसला आणि त्यांनी त्या प्रदेशातील लोकांनी बुद्धांना अशी एक विनंती केली की भगवंत आलेले आहेत, जे अरहंत आहेत किंवा जे जीवनाचा चांगल्या प्रकारे उद्देश जाणतात, जो इतरांना धम्म उपदेश करून इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचं काम करतात, ते तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या नगरीमध्ये अरहंत म्हणून आलेले आहेत। आणि अशा प्रकारचे जे श्रमण आहेत ते आपणाला जीवनामधील त्या लोकांनी असं म्हटलं की बुद्ध आम्हाला बरेच सारे लोक मिळतात आणि ते विशिष्ट प्रकारचा आपला जो विचार आहे तो मानवी मनामध्ये थापवण्याचा प्रयत्न करत असतात। तर तुम्ही सांगा एक्झॅक्ट की कशा प्रकारे लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये जीवन व्यतीत केलं, तर कशा प्रकारच्या लोकांवरती जर का आम्ही विश्वास ठेवला तर तशा प्रकारचं जे सुख आहे ते आम्हाला मिळेल। आणि म्हणून या ठिकाणी कौशल जनपद जे आहे, म्हणजे आपण बघितलं तर असं म्हणतात की सुत्तपिटकामध्ये हे जे कलामसूत्र आहे याचा जो 62वा भाग म्हणून या कलामसूत्रामध्ये समाविष्ट आहे। आणि आपण बघितलं हे जे 62वं कलामसूत्र आहे ते या कलामांना दिलेला बुद्धांनी जो बुद्धांचा हा जो संदेश आहे तो पुढे केसमुक्ती सूत्र म्हणून प्रसिद्ध झाला। आणि म्हणून विनयपिटकामध्ये देखील याचा काही सारांश आहे। त्यानंतर आपण बघितलं तर जवळजवळ मनाचं स्वातंत्र्य जे आहे ते या कालामांना बुद्धांनी या कालामसूत्रातून प्रस्तुत केलेलं आहे। आणि म्हणून कौशल आणि जो कुशीनारा या ठिकाणचा किंवा जे आपण जर बघितलं तर केशपुत्त नावाचा जो एक प्रदेश आहे त्या ठिकाणी एक कालाम लोक राहत होते। आणि या कालाम लोकांना बुद्धांनी दिलेला उपदेश आहे तो पुढे चांगल्या प्रकारे बुद्धांचा धम्मोपदेश म्हणून पुढे आलेला आहे। आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्यांनी असं सांगितलं की बरेच सारे लोक त्यांचे जे विचार आहेत, त्यांच्या ज्या परंपरा आहेत त्या तशा पद्धतीने मानवी मनावरती ठासवण्याचा प्रयत्न करत असतात। तर तुम्ही एक्झॅक्ट सांगा की कशा प्रकारच्या व्यक्तींवरती आम्ही विश्वास ठेवायचा। त्यावेळी बुद्ध असं म्हणतात की आकार म्हणजे एखादी व्यक्ती आकाराने किंवा एखादी व्यक्ती बलाढ्य आहे म्हणून तिचा विचार मांडणे हे योग्य नाही आहे, किंवा एखादी मतफस्स म्हणजे एखाद्या व्यक्तीने तिचं मत स्पष्ट केलं म्हणून ते 100% मांडणं हे योग्य नाही आहे। तर त्याचबरोबर बुद्धाने असं म्हटलं परंपरा आहे म्हणजे परंपरागत चालत आलेलं आहे म्हणून एखाद्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवणं किंवा तुम्ही विश्वास ठेवणं हे योग्य नाही आहे। त्याचबरोबर गुरुवय्य म्हणजे एखाद्या गुरुनी किंवा एखाद्या शिकवण देणाऱ्या शिक्षकाने ते सांगितलं आहे म्हणून ते माझ्या जीवनामध्ये मी 100%च मानावं असं कुठे योग्य नाही आहे। त्याचबरोबर अत्तवजन आहे म्हणजे तुमचं अंतर्मन केवळ तसं सांगतंय म्हणून तुम्ही तशा प्रकारची कृती कराल तर ते देखील योग्य नाही। त्याचबरोबर इमे धम्म वज्जाय म्हणजे केवळ मी सांगतोय म्हणून तुम्ही ते करा हे पण योग्य नाही। तर असं सर्व करत असताना तर्क हेतू अशा प्रकारचे वेगवेगळे तर्क जे आहेत
ते सांगत असताना त्या लोकांनी पुन्हा बुद्धांना क्वेश्चन केला की मग मानवी जीवनामध्ये कशा प्रकारे आपण जर का जीवन जगलं तर माणूस सुखी राहू शकतो. त्यानंतर बुद्धांनी सांगितलेलं आहे कुशल किंवा जे चांगलं आहे किंवा जे कुशल किंवा जे चांगलं आहे याच्यामधून जर का एखाद्या व्यक्तीला सुख निर्माण होत असेल, त्याच्या जीवनामध्ये त्याच्या मनावरती कोणत्याही प्रकारचा दबाव राहत नसेल किंवा त्याच्यातून त्याला सुखाची चावल लागत असेल किंवा त्याच्यामधून जर का त्याचं नुकसान होणार नसेल, तर अशा गोष्टी तुम्ही करणं योग्य आहे असं बुद्धांनी या सुत्तामध्ये कालामांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर जसं की इकडे लादेन आहे किंवा हिटलर आहे, त्या लोकांनी केवळ हत्याच केलेल्या आहे, तर त्यांना जो फॉलो करणारे लोक आहेत त्यांनी देखील तशाच प्रकारे ते फॉलो करत राहिले तर ते सुखमय नाही आहे किंवा त्यांचा जो विचार आहे तो सुखाचा नाही आहे. त्याच्यामध्ये कित्येक हत्या होतात किंवा कित्येक माणसं मारली जातात आणि समाजामध्ये आपण बघत असतो कित्येक प्रकारचे जे प्रवाह आहेत ते अशा प्रकारच्या गोष्टी करत असतात. आणि म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की अलोभ, अद्वेष आणि अक्रोध यापासून जो सजग राहतो किंवा याला जो चांगला ओळखतो त्या व्यक्ती ज्या अलोभी आहेत किंवा ज्या अद्वेषी आहेत किंवा ज्या अक्रोधी आहेत, म्हणजे ज्या क्रोधापासून अलिप्त आहेत, ज्या द्वेषापासून अलिप्त आहेत, ज्या लोभापासून अलिप्त आहेत, अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत त्या आपल्या जीवनामध्ये जे आहे ते खरंच सुख अनुभवत असतात. त्या आपल्या जीवनामधील वाईट ज्या प्रवृत्ती आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या अशा प्रकारचं जीवन जगून इतरांना प्रेरणा देण्याचं काम करत असतात. आणि म्हणून बुद्धांचा जो हा उपदेश आहे तो कालामांनी त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि असं म्हटलं जातं या धम्म उपदेशानंतर जो कालाम प्रदेश होता तो बुद्धांचा संपूर्ण तिथले जे लोक होते ते बुद्धांची दीक्षा घेऊन त्यांचे प्रत्यक्ष उपासक बनलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये बुद्धांचा हा जो विचार आहे तो अनुसरलेला आहे. बुद्धांचे ते उपासक झालेले आहेत आणि आपल्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती करून ते बुद्धांचे उपासक किंवा बुद्धांचा हा जो धम्म उपदेश आहे ते पुढे नेण्याचं प्रचंड मोठं काम कालामांनी केलेलं आहे. आणि म्हणून बुद्धांनी हेच सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट जी आहे ती परंपरागत चालत आलेली आहे किंवा दुसरा करतोय म्हणून तुम्ही करता किंवा जिचं कारणच माहीत नाही किंवा जिच्यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात किंवा त्याचं कारण स्पष्ट नसतं, अशा गोष्टी केवळ पाळत बसणं किंवा मान्य करत राहणं हा अयोग्यपणा आहे किंवा हा ढोंगीपणा आहे असं बुद्धांनी या कालाम सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. ज्या ज्या गोष्टींमुळं मानवी हित साधलं जातं, ज्या ज्या गोष्टींमुळं माणसाला माणूसपण म्हणून जपलं जातं, ज्या ज्या गोष्टींमुळं माणसाचा रिस्पेक्ट केला जातो, ज्या ज्या गोष्टींमुळं मानवी जीवनामध्ये, मानवी संसारामध्ये सुखाची हिरवळ निर्माण होते, ज्या ज्या विचारांनी माणूस जोडला जातो, ज्या ज्या विचारांनी संपूर्ण संसारामध्ये जीवन जगत असताना सुखाची निर्मिती होते, अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये अनुसरणं, अशा गोष्टींना प्रथम प्राधान्य देणं हेच जीवनाचं खरं सत्य आहे. हाच मानवतेचा खरा विचार आहे. हेच बुद्धांनी कालामांना सांगितलेलं आहे. आणि हे जे कालाम सुत्त आहे हे द्वेषावरती मात करण्यासाठी आहे, हे क्रोधावरती मात करण्यासाठी आहे, हे लोभावरती मात करण्यासाठी आहे. आणि म्हणून जो लोभातून व्यक्त होतो, जो लोभातून मुक्त होतो, जो द्वेषातून मुक्त होतो, जो क्रोधातून मुक्त होतो तो सुखाकडे जातो असं कालामांना बुद्धांनी या सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे जे सुत्त आहे ते बुद्ध उपदेशामध्ये किंवा बुद्ध प्राचीन काळामध्ये अनेक जे उपासक आहेत त्यांना बुद्धाचा जो हा विचार आहे तो पटलेला आहे, तो त्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकरून आपलं जीवन जे आहे ते सुखमय केलेलं आहे. आणि म्हणून अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या तर्कशुद्धीवरती जाणून त्याच्यावरती विचार विनिमय करून त्याच्यावरती प्रश्न निर्माण करून आपण खरं जे सुख आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. हेच बुद्धांनी या कालाम सुत्तामध्ये कालामांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा जो बुद्धांचा धम्म उपदेश आहे तो तुम्ही देखील अभ्यास कराल, अजून खोलवरती त्याचा डीपमध्ये विचार कराल किंवा मी हे जे थोडक्यात सांगितलेलं आहे ते तुम्ही स्वतः अभ्यास करून अजून याचा डीपमध्ये मोठा अभ्यास कराल, अशा प्रकारची मंगलमय कामना व्यक्त करतो. आणि या व्हिडिओमधून तुम्हा सर्वांची जय भीम करून राजा घेतोस. पुन्हा एकदा जय भीम.